अरबी समुद्रातील शिवस्मारकाला कोळी बांधवांचा विरोध कायम आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 24 तारखेला शिवस्मारकाचं भूमिपूजन आहे। मात्र पंतप्रधान मोदींसमोर आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला आहे। मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। कालची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकदा ही बैठक पार पडणार होती। मात्र अजून याबद्दल निमंत्रण न आल्यानं हा निर्णय मच्छीमार संघटनांनी घेतलेला आहे आणि आता या संघटना आक्रमक झाल्या आहेत। शिवस्मारकामुळे मासेमारीचं नुकसान होईल अशी भीती मच्छीमारांना आहे। मला शिवाजी महाराजांचा आधार आहे, पण प्रकल्पामुळे आमचा रोजीरोटीचा प्रश्न उद्भवणार आहे आणि आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार आहे। याची सरकारने नोंद घ्यावी। शिवाजी महाराजांनी जे गड आणि किल्ले बांधलेत ते स्मारक शिवाजी महाराज कधीच बनवून गेले। आज जर शिवाजी महाराज असते तर मला वाटतं तेही असंच बोलले असते की जे मी बांधलंय त्याचं संवर्धन व्यवस्थित करा, त्याला जोपासा। भाजप आणि शिवसेनेत कधीच अंतर नव्हतं, त्यामुळे दिलजमाईचा प्रश्नच येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवस्मारकाच्या मानापमान नाट्यावर पडदा टाकलाय। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे मातोश्रीवर गेले होते। उद्धव ठाकरे यांनीही निमंत्रणाचा स्वीकार करत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं सांगितलंय। दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो ज्यावेळेला अंतर निर्माण झालेलं असतं। शिवसेना आणि भाजप, आम्ही आणि उद्धवजी यांच्यामध्ये कधीच अंतर निर्माण झालेलं नाही, त्यामुळे दिलजमाईचा काही विषयच येत नाही। माननीय उद्धवजींचं जे स्थान आहे ते लक्षात घेऊन पूर्ण सन्मान त्यांना दिला जाईल। 24 डिसेंबरला होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे 23 डिसेंबरला राष्ट्रवादीकडून केलं जाणारं मेट्रोचं प्रस्तावित भूमिपूजन रद्द करण्यात आलंय। पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे। शरद पवार यांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमिपूजन करणार असा इशारा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी लक्ष घातल्यानंतर आज सकाळी क्लिअर झालेले आहेत। या संदर्भात माननीय आयुक्तांनी आज सकाळी मला 10:30 वाजता ती पत्रिका दाखवलेली आहे आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पवार साहेबांचं नाव समाविष्ट करून पवार साहेबांना त्या ठिकाणी भाषण सुद्धा पवार साहेबांचं होणार आहे। या प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे हा 23 तारखेचा कार्यक्रम रद्द करून 24 तारखेचा कार्यक्रम होणार आहे। मी कालही सांगितलं होतं मान्य महापौरांना की प्रोटोकॉल जो आहे तो पीएम ऑफिसचा आपल्याकडे येऊ द्या आणि मग आपण करू, आणि त्यांचं नाव आधी पाठवलं होतं, पण मान्यता होऊन नाव आल्यानंतर ते जाहीर करणं उचित असतं आणि मला असं वाटतं की हा समजुतीचा प्रश्न असतो तर तो समजून घ्यायला लागतो ज्यांनी त्यांनी। पुणे मेट्रोवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधला वाद शांत होत नाही तोवर काँग्रेसने या वादात आता उडी घेतली आहे। 23 तारखेला पुणे मेट्रोचं भूमिपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय। पुणे मेट्रोचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेनं मंजूर केल्याची माहिती काँग्रेसचे शरद बागवे यांनी दिला। मात्र त्या प्रस्तावाला बाजूला सारून पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन का असा सवाल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान 24 तारखेला मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे, त्यात शरद पवार देखील उपस्थिती लावणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 1-2 नाही तर तब्बल 18 विविध उद्घाटनं आणि भूमिपूजनं केली। आचारसंहिता कधी लागेल या भीतीनं सगळ्याच नेत्यांचे मॅरेथॉन दौरे सुरू आहेत, त्यामुळे अप्रत्यक्षपणे महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे। कल्याण पश्चिमेच्या चिकनघर परिसरात राहणाऱ्या राजू पाटीलचा 8 वर्षापूर्वी अर्चनाशी विवाह झाला। तेव्हापासून अर्चनाचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय। राजूला नवीन घर घेण्यासाठी अर्चनाच्या वडिलांकडे 10 लाखांची मागणी करण्यात येत होती। त्यांनी कसेबसे 4 लाख रुपये जमवून दिले, मात्र तरी देखील अर्चनाचा छळ थांबला नाही। अखेर मंगळवारी सकाळी ती स्वयंपाक करत असताना मागून येऊन सासऱ्याने तिच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि तिला पेटवून दिलं। अर्चना 95% भाजली। तिनं दिलेल्या जबाबावरून कल्याण पोलिसांनी सासरा इंद्रसिंग पाटील आणि पती राजू पाटीलला अटक केली आहे। अनधिकृत बांधकामांमुळे दिघातील हजारो जणांवर बेघर होण्याची वेळ आलेली असताना तिथं आणखी 500 अनधिकृत बांधकामं उभी राहिली असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अनधिकृत बांधकामं प्रकरणी दिघावासी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानं कुठलाच धडा घेतला नसल्याची टीका होतीये।
नव्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी राजीव मिश्रा आणि ॲडव्होकेट दत्ता माने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टानं नाराजी व्यक्त करत सरकारनं कोर्टाच्या मंजुरीशिवाय कुठलीही पॉलिसी लागू करू नये असं मत नोंदवलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 जानेवारीला होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या टी बोर्डमध्ये गोळा केलेल्या कराच्या रकमेमध्ये एकूण 14,000 किमतीच्या 2,000च्या 7 नोटा असल्याची नोंद होती. मात्र जेव्हा ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली त्यात 2,000च्या नोटांची एंट्रीच नसल्याचं दिसून आलंय. या नव्या नोटा बाहेरच्या बाहेर बदलून त्या बदल्या जुन्या नोटा बँकेत खपवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. पालिकेच्या ऑडिटरनी याबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले, तर विरोधकांनी पालिकेच्या सर्व 24 वॉर्डमध्ये तपासणीची मागणी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर करण्याचा धडाका सुरू आहे. चक्क एका दिवसात 1100 कोटींचे तब्बल 74 प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तेही कुठलीही चर्चा न करता. सत्ताधारी शिवसेनेसोबत सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. नगरपालिकेत यशाचं शिखर गाठणाऱ्या भाजपलाही ही निवडणूक म्हणजे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी सेना भाजपनं हे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा लावला. डोंबिवलीतील बिल्डर अमित पाटील यांची हत्या करण्यात आलेल्या गोळीबारात अंगरक्षक रवी शर्माचा मृत्यू झालाय. राजकीय वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा आरोप अमित पाटील यांच्या नातेवाईकांनी केला. अज्ञात हल्लेखोरांनी अमित पाटील समजून रवी शर्मावर गोळ्या झाल्या. बिल्डर अमित पाटील यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार केला. त्याचाच सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं अमित पाटलांच्या नातेवाईकांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आलेल्या पिंपरी चिंचवडमधील एचए कंपनीतील 1100 कामगारांचा गेल्या 2 वर्षांचा थकलेला पगार लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकारनं या कंपनीसाठी तातडीनं 100 कोटींची मदत जाहीर केली असून कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी 87 एकर जागेचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. त्यातून कंपनीसाठी 824 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. चलन तुटवड्याच्या काळात झालेल्या घोषणेनं या कामगारांच्या घरी दिवाळी आली आहे. अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनकडून दिले जाणारे साहित्य आणि समाज कार्यातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्य क्षेत्रातला जीवनगौरव पुरस्कार अरुण साधू यांना, तर हमीद दलवाई यांना मरणोत्तर समाज कार्यातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं साधना मीडिया सेंटरनं पुण्यात या पुरस्कारांची घोषणा केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा लेखक दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर करण्यात आला. ज्या लेखकांचे धडे आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकात वाचतो त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं पिंपरी चिंचवडमध्ये लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला गेलाय. दिशा सोशल फाउंडेशननं सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत भोसरीतल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयात ज्येष्ठ लेखक सदानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना साहित्याचं ज्ञान देणाऱ्या शिक्षकांनी आधी स्वतः साहित्यामध्ये गोडी निर्माण करायला हवी असा सल्ला मोरे यांनी दिला. नवी मुंबईतल्या कामोठ्यात राहणारे अरुण भगत यांच्या कुटुंबातल्या 14 सदस्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. अरुण यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान अवयवदानाचा संकल्प केला. त्यावेळी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे आणि भगत कुटुंबातील सर्व सदस्य आणि नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान अवयवदानाचं महत्त्व इतरांना कळावं आणि जास्तीत जास्त लोकांनी असे संकल्प करावेत असं आवाहन भगत कुटुंबियांनी केलं. नवी मुंबईत एका 102 वर्षीय वृद्धावर हार्नियासारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पडली आहे. ही घटना मुंबईतीलच नाही तर भारतातील पहिली घटना ठरली आहे. 102 वर्षांचे निवृत्त तहसीलदार रामचंद्र गिंडे हे हार्नियानं त्रस्त होते. त्यावर शस्त्रक्रिया हा एकच उपाय होता. 102 वर्षाच्या वृद्धावर शस्त्रक्रिया करणं वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात जास्त आव्हानात्मक मानलं जातं. त्यातही हार्नियाची शस्त्रक्रिया करणं मोठं जोखमीचं काम होतं. ही जोखीम बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलनं यशस्वीरित्या निभावली आहे.